नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? आज आपण गुलकंद चंद्रकला बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी 1 कप मैदा घेऊया, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया आणि अर्धा तास झाकून बाजूला ठेवूया। कढईमध्ये सारणासाठी 1 कप ओलं खोबरं घेऊया। मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे खोबरं भाजून घेऊया। छान भाजल्यानंतर त्यामध्ये सुके मेवे घालूया। सुके मेवे घातल्यानंतर परत 2 मिनिटे हलकं परतून घेऊया। अर्धा कप गुलकंद घेऊया। 1 वाटी ओल्या खोबऱ्यासाठी अर्धा वाटी गुलकंद लागतं। छान मिक्स करून घेऊया। हे सगळं आपल्याला मंद आचेवर करायचं आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। चवीला अतिशय छान लागते। गुलकंद छान मिक्स झाला आहे, त्यामध्ये जाडसर वाटलेली खडीसाखर घालून मिक्स करूया। सारण तयार आहे, थंड होऊ द्यायचंय। पाक करण्यासाठी 1 कप साखरेमध्ये अर्धा कप पाणी मिक्स करून पाक बनवूया। पाक 1 तारी किंवा 2 तारी न बनवता घट्ट नॉर्मल पाक बनवूया। भिजत ठेवलेलं पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे। तयार पिठाची पोळी लाटून घेऊया। पुऱ्यांप्रमाणे कट करून घेऊया। मध्यम आकाराच्या पुऱ्या करूया याप्रमाणे। सारण थंड झालं आहे। या पुऱ्यांमध्ये तयार सारण भरूया। त्यावर दुसरी पुरी ठेवूया याप्रमाणे। सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घेऊया, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही। त्यानंतर वळून घेऊया। जर या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्याचे कोणतेही चार्जेस लागत नाही। छान अशा चंद्रकला तयार आहेत, तळून घेऊया। तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घेऊया। सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊया। तळून झाल्यानंतर पाकामध्ये घालून मुरण्यास ठेवूया। पाकामध्ये वेलची पावडर आणि केशर घातलं आहे। केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे। मग नक्की करून पहा ही रेसिपी। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। धन्यवाद।